नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने खरं तर खूप लोकांना त्रास दिलाय. तो विषय आहे धूम्रपान. अनेकांना हे व्यसन सोडायचं असतं, पण काही केल्या ते जमत नाही. पण खरंच विचार करा, धूम्रपान सोडणं इतकं कठीण आहे का? चला तर मग पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींच्या पुस्तकाच्या आधारे समजून घेऊया की या व्यसनाच्या बेड्या तोडण्यासाठी कोणते सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत. आपण सुरुवातच एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया. धूम्रपान म्हणजे एक प्रकारचं हळूवार विष आहे, जे आपलं आरोग्य आतून पोखरतं. हे जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे. तरीही हे सत्य माहीत असून सुद्धा लोक ते का सोडू शकत नाहीत? याच प्रश्नाच्या मुळाशी ना या व्यसनाचा खरा स्वभाव दडलेला आहे. आणि एकदा का तो आपल्याला समजला की मग त्यावर मात करण्याचा मार्गही सापडतो. तर या संपूर्ण प्रवासात आपण हे 6 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. आपण व्यसनाच्या त्या अदृश्य साखळीपासून सुरुवात करू. मग स्वातंत्र्याचं वचन काय आहे ते बघू. त्यानंतर संकल्पाची शक्ती जागून ते सोडण्याचे वेगवेगळे मार्ग पाहू. आणि शेवटी एका निरोगी जीवनाचा संकल्प करून हा प्रवास पूर्ण करूया. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया आणि हे समजून घेऊया की धूम्रपान ही फक्त एक सवय नाहीये, तर ती एक अदृश्य साखळी आहे. एक अशी मजबुरी जी हळूहळू आपल्यावर पूर्णपणे ताबा मिळवते. आता बघा, सवय आणि विवशता यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जेवण करणं ही आपल्या शरीराची गरज आहे, पण त्यावर आपलं नियंत्रण असतं. आपण ठरवू शकतो की आपल्याला कधी जेवायचंय किंवा आपण काही दिवस उपवासही करू शकतो. पण धूम्रपानाचं तसं नाही. धूम्रपान करणारी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने 2-4 दिवसही ते थांबवू शकत नाही, कारण आता ते व्यसन त्याच्या नियंत्रणात राहिलेलं नाही. उलट ते व्यसनच त्या व्यक्तीला नियंत्रित करतंय. यालाच म्हणतात विवश. आणि खरी समस्या इथूनच सुरू होते. व्यसन सोडण्यात जे अपयश येतं ना, त्याचं मूळ कारण आहे आपली कमजोर झालेली इच्छाशक्ती. हे व्यसन हळूहळू आपली संकल्पशक्तीच पोखरून काढतं. आणि म्हणूनच अनेक लोकांना मनापासून सिगरेट सोडायची असूनही ते सोडू शकत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर संकल्पशक्ती प्रबळ असेल तर दुसऱ्याच दिवशी हे व्यसन सोडलं जाऊ शकतं. बरं, आता समस्येबद्दल तर बोलून झालं. आता आपण उपायाकडे वळूया. धूम्रपान सोडल्यावर जे अविश्वसनीय फायदे मिळतात ते जर आपण जाणून घेतले ना, तर हे व्यसन सोडण्याची प्रेरणा अनेक पटीने वाढेल. काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये एक प्रयोग झाला होता. त्यात असं दिसून आलं की ज्यांनी धूम्रपान सोडलं त्यांना काही दिवसांतच आश्चर्यकारक फायदे दिसू लागले. त्यांना रात्री छान गाढ झोप यायला लागली. तो सततचा खोकला कमी झाला. तोंडाची चव सुधारल्यामुळे जेवण जास्तच चविष्ट वाटू लागलं. वास घेण्याची क्षमता वाढली, भूक वाढली आणि पचनशक्ती सुधारली. शरीरात एक नवीनच ऊर्जा आली, आळस कुठल्या कुठे पळून गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कामात लक्ष लागण्याची क्षमता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढले. जरा विचार करा, हे फायदे किती आनंददायी असतील. हे सगळे फायदे मिळवण्यासाठी जे सर्वात मोठं शस्त्र आपल्याकडे आहे ते म्हणजे आपली संकल्पशक्ती. या भागात आपण एका दृढ आणि न डगमगणाऱ्या निर्णयाच्या ताकदीबद्दल बोलणार आहोत. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. यातच सगळं सार दडलेलं आहे. धूम्रपान सोडण्याची ताकद आपल्या मनातच आहे. अडचण बाहेरची नाहीये, तर आपल्या आतून येणाऱ्या कमकुवतपणाची आहे. एकदा का आपण मनाशी पक्क ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हो, सवयीमुळे काही दिवस त्रास नक्कीच होईल, पण जर संकल्प मोडला नाही तर त्या बदल्यात मिळणारे फायदे त्या त्रासापेक्षा खूप मोठे आणि आनंददायी असतील. पण मग हा दृढ संकल्प टिकवायचा तरी कसा? त्यासाठी लेखक एक सोपा पण अत्यंत प्रभावी मानसिक नियम सांगतात. तो म्हणजे 15 मिनिटांचा नियम. जेव्हा कधीच सिगारेट ओढण्याची प्रचंड इच्छा होईल तेव्हा स्वतःला फक्त एकच गोष्ट सांगायची, मी लगेच सिगारेट ओढण्यात नाही, फक्त 15 मिनिटं थांबेन आणि मग विचार करेन. आता ह्या 15 मिनिटात करायचे काय? तर या वेळेचा उपयोग धूम्रपानामुळे होणाऱ्या नुकसानीवर आणि ते सोडल्यामुळे होणाऱ्या फायद्यांवर विचार करण्यासाठी करायचा. जेव्हा तुम्ही त्या फायद्यांचा विचार करा त्या सुधारलेल्या आरोग्याचा, वाढलेल्या ऊर्जेचा, परत मिळवलेल्या आत्मविश्वासाचा, तेव्हा तुमची संकल्पशक्ती आपोआपच मजबूत होईल आणि सिगारेट ओढण्याची ती तीव्र इच्छा हळूहळू शांत होईल. ठीक आहे, संकल्प तर झाला, पण तो प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य पद्धत कोणती? लेखक आपल्याला 2 मुख्य मार्ग सुचवतात. चला पाहूया आपल्यासाठी कोणता मार्ग जास्त योग्य ठरू शकतो. पहिला मार्ग आहे एकाच वेळी म्हणजे एका झटक्यात धूम्रपान सोडून देणं. जेम्स नावाच्या एका प्रसिद्ध विद्वानाने याच मार्गाची शिफारस केली आहे. यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते, पण हा खूप प्रभावी मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे हळूहळू एक प्लॅन बनवून धूम्रपान कमी करत आणणे.
ज्यांना एकाच वेळी सोडणं खूप कठीण वाटतं ते हा मार्ग निवडू शकतात. यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार 1 आठवडा, 10 दिवस किंवा 15 दिवसांचा एक प्लॅन बनवून रोज सिगारेटची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करू शकता. हळूहळू सोडण्याच्या पद्धतीचं एक उत्तम उदाहरण पाहूया. लेखकाने त्यांच्या एका मित्राचा अनुभव सांगितलाय, ज्याने 15 दिवसांची योजना बनवून धूम्रपान पूर्णपणे सोडून दिलं. त्याने काय केलं? सगळ्यात आधी त्याने निश्चय केला की दुसऱ्या कोणी दिलेली सिगारेट तो ओढणार नाही. तो नम्रपणे नकार द्यायचा. मग त्याने रोज ओढल्या जाणाऱ्या सिगारेटची संख्या कमी करायला सुरुवात केली. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे तो कधीच पूर्ण सिगारेट ओढत नसे. 2-4 झुरके घेऊन विझवून टाकायचा. असं करत करत 14व्या दिवशी त्याने सिगारेटचा शेवटचा झुरका घेतला आणि तिला कायमचा निरोप दिला. हा खरंच एक खूप व्यावहारिक आणि यशस्वी मार्ग आहे. संकल्प टिकवून ठेवण्यासाठी आणखी एक मोठी प्रेरणा आहे, जी अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही, आणि ती म्हणजे पैशांची बचत. विचार करा, फक्त 1 सिगारेट जरी कमी ओढली तरी काही रुपयांची बचत होते. हीच छोटी छोटी बचत महिन्याभरात एका बऱ्यापैकी मोठ्या रकमेत बदलते. आणि एका वर्षात तुम्ही तब्बल 3,500 रुपयांपेक्षा जास्त वाचवू शकता. हा वाचवलेला पैसा आणि त्यामुळे मिळणारा आनंद तुम्हाला धूम्रपान न करण्यासाठी सतत प्रोत्साहन देत राहील. एक छोटा डबा घ्या आणि रोज वाचवलेले पैसे त्यात टाका. तो डबा भरताना पाहून जो आनंद मिळतो ना, तो तुमच्या संकल्पाला अधिक बळ देईल. आत्तापर्यंत आपण ज्या उपायांबद्दल बोललो ते इच्छाशक्तीच्या जोरावर अवलंबून आहेत. पण काही लोक असे असतात ज्यांना धूम्रपानाची इतकी खोल सवय लागलेली असते की त्यांचं शरीर त्यावर पूर्णपणे अवलंबून असतं. हो, हे खरे आहे. जे लोक अगदी लहानपणापासून धूम्रपान करत आले आहेत, त्यांचं शरीर त्या धुराचं इतकं आदी झालेलं असतं की सिगरेट नाही मिळाली तर त्यांचं पोट साफ होत नाही किंवा जेवणानंतर अस्वस्थ वाटायला लागतं. अशा लोकांसाठी अचानक धूम्रपान सोडणं शारीरिकदृष्ट्या खूप त्रासदायक ठरू शकतं. अशा खोलवर रुजलेल्या व्यसनासाठी एका आयुर्वेद शास्त्रज्ञाने एक खास चूर्ण सांगितले आहे. हे चूर्ण बनवायला अगदी सोपे आहे. 150 ग्रॅम काळं मीठ, 4 लिंबांचा रस, 200 ग्रॅम बडीशेप आणि 300 ग्रॅम ओवा घ्या. आधी काळं मीठ बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळून एक चटणीसारखं बनवा. मग त्यात बडीशेप आणि ओवा घालून हाताने चांगलं मिसळा आणि हे मिश्रण मंद आचेवर भाजून घ्या. हे चूर्ण नेहमी सोबत ठेवा. जेव्हाही सिगरेट ओढण्याची इच्छा होईल तेव्हा चिमूटभर चूर्ण तोंडात टाका. हे चूर्ण धूम्रपानामुळे पचनसंस्थेत जे काही बिघड झाले आहेत ते दूर करतं आणि सिगरेटची तलब कमी करायला मदत करतं. तर या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे? आपण व्यसनाच्या स्वरूपापासून ते त्यावर मात करण्याच्या मार्गांपर्यंतचा सगळा प्रवास केला. आता यातून आपल्याला अंतिम बोध कोणता घ्यायचा आहे? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. खरं स्वातंत्र्य सिगरेट ओढण्यात नाही, तर सिगरेट ओढण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवण्यात आहे. बुद्धिमत्ता, सभ्यता, आरोग्य आणि सदाचार यापैकी कोणतंही मूल्य धूम्रपानाचं समर्थन करत नाही. म्हणूनच व्यसन सोडण्याचा निर्णय घेणं हे फक्त आरोग्यासाठीच नाही, तर आपल्या चारित्र्याच्या आणि प्रगतीच्या दिशेने टाकलेले खूप मोठं पाऊल आहे. हाच निश्चय करा आणि एका निरोगी, स्वतंत्र जीवनाची सुरुवात करा.